रेणु रना रना आषाढी एकादशी निमित्त मी येऊन पोचलो आळंदी येथे। इंद्रायणी नदी किनारी पाण्यात दिसणारं हे टावरचं दृश्य खूपच सुंदर दिसत होतं। पूर्ण इंद्रायणी घाटावर भाविकांच्या गर्दीने परिसर फुलला होता। काही भाविक इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ करत होते। माऊलींचे दर्शन करण्यासाठी लोकांची लगबग सुरू होती। नदी किनारी एक छान महादेव मंदिर आहे। मंदिराशेजारी एक नवीन पूल उभारण्यात आला आहे। त्या पुलावरून मंदिर परिसर व इंद्रायणी नदीचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते। मंदिराकडे जाताना रस्त्याने अनेक फुलांचे, माळांचे, प्रसादांचे दुकाने आहेत। माऊलींच्या, तुकोबारायांच्या, विठोबारायांच्या मूर्तींची दुकाने आहेत। थोड्याच अंतरावर माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिराचे प्रवेशद्वार आहे, जे आषाढी एकादशी निमित्त तिथे सुंदर सजावट केली होती। महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोरच माऊलींचे मंदिर आहे। मंदिरावर छान फुलांनी सजावट केली होती व फुलांनीच लिहिले होते, वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर। मंदिर परिसर खूपच सुंदर सजावट केली होती। मंदिर परिसरात प्रसन्नतेचं वातावरण होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक आळंदी येथे दर्शनासाठी येत होते। मंदिराच्या मागील बाजूस विठोबा रुक्माईंची छान मोठी प्रतिमा उभारण्यात आली होती। माऊलींचे दर्शन घेण्यासाठी लाईनीने लोक उभे होते। मंदिरासमोरच गरुड मंदिर आहे, मुक्ताबाईंचे मंदिर आहे, जिथे लोकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत होती। मंदिर परिसर खूपच सुंदर व मनाला आनंद देणारं वातावरण होतं। मंदिरासमोरच गरुड मंदिर आहे। मंदिरासमोरच गरुड मंदिर आहे, मुक्ताबाईंचे मंदिर आहे,
जिथे लोकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत होती. मंदिर परिसर खूपच सुंदर व मनाला आनंद देणारं वातावरण होतं. मंदिराचा कळस व वरचा भाग खूपच सुंदर फुलांनी सजवला होता, जो प्रत्येकाला आकर्षक करत होता. इतका सुंदर तो दिसत होता. मंदिराचं दर्शन करून मी परतीच्या प्रवासाला निघालो. तेव्हा रस्त्याने भाविकांची व दिंडीच्या मोठमोठ्या गाड्या जात होत्या. रस्त्याच्या कडेला टाळ मृदुंगाचे दुकाने सुंदररित्या सजले होते. नदीच्या शेजारीच गाडींची पार्किंगची सोय केली आहे. माझा बेटा जय जय कसं करते जय जय करा. जेव्हा आपण आळंदी येथे मंदिराजवळ येतो तेव्हा रस्त्याच्या कडेलाच एक भव्य असं तुळशी वृंदावन उभारण्यात आलं आहे. त्याच्या शेजारीच भिंतीवर वारकरींचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. या सगळ्यांचं दर्शन करून मी परतीच्या मार्गावर निघालो.